हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा. मी आज माझ्या घरच्यांना छोटीशी पाणीपुरीची पार्टी देते. त्यासाठी मी पाणीपुरी कशी बनवली हे तुमच्यासोबत शेअर करते. रगडा बनवण्यासाठी मी व्हाईट वटाणे घेतले होते. ते आधी मी 4-5 तास भिजत ठेवले होते. त्याला कुकरमध्ये आता शिजवण्यासाठी मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि पाणी टाकून 4 शिट्ट्या द्यायच्या. तिखट पाणी बनवण्यासाठी पुदिना, हिरव्या मिरच्या आणि आलं घ्यायचं आणि कोथिंबीर. हे सगळं वाटून घ्यायचं, त्याची पेस्ट बनवायची छान. अजून त्या तिखट पाणीमध्ये टाकण्यासाठी काही मसाले घ्यायचे. जिरा पावडर, पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला आणि मीठ. हे जी पेस्ट बनवून घेतली होती ती मी आधी स्ट्रेन करून घेते, म्हणजे जर जाड काय राहिलं ना तर ते खाताना येणार नाही मध्ये. तिखट पाणीसाठी मी थंड पाणी यूज करते. तर आता यामध्ये फर्स्ट मी मीठ टाकते. आधी मीठ थोडंच टाकते, नंतर टेस्ट करून. मग हे जे सगळे मसाले होते, जिरा पावडर, पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला, तो टाकते. सगळं मिक्स करून टेस्ट करायचं. मग तुम्ही पाणीपुरी मसाला हवा तर ॲड करू शकता. मी अजून पाणी ॲड केलं आणि थोडासा पाणीपुरी मसाला अजून ॲड केला. एकदम परफेक्ट झालं हे पाणी. सर्व करताना ह्यामध्ये बुंदी, खारी बुंदी टाकायची आणि सर्व करायचं. मस्त लागतं हे पाणी. आता मी गोड चटणी बनवते, चिंच आणि गूळ वापरून. त्यामध्ये नंतर मी थोडी लाल तिखट पावडर आणि मीठ टाकेन. चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये आधी मी थोडं पाणी घेते. त्यानंतर हे जे चिंच होते ते टाकते मी. पाणी कमीच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. आणि हा गूळ ॲड करते आणि हे एकत्र शिजवून घ्यायचं. गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत मी शिजवणार आहे. गूळ मेल्ट झालाय. आता ह्याला स्ट्रेन करून घेणार आहे मी. हे आता मी गाळून घेतलाय. सो हा जो चौथा राहिलाय ह्यामध्ये अजून थोडा फ्लेवर आहे. मी हे परत एकदा गरम करून परत गाळून घेणार. पाणीपुरी रेडी झाली आहे. रगडा, गोड पाणी, तिखट पाणी, उकडलेले बटाटे आणि कांदा. पुऱ्या मी घरीच तळल्या होत्या. खूप छान झाली होती पाणीपुरी. मी सेवपुरी पण बनवली होती, ती पण खूप छान झाली होती. तुम्हाला जर पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू.